प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार बन्या उर्फ विजय अमरदास लोंढे यांची शक्तीप्रदर्शनात्मक भव्य प्रचार रॅली। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित अ गट मधून अपक्ष उमेदवार बन्या उर्फ विजय अमरदास लोंढे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भव्य प्रचार रॅली काढली। या प्रचार रॅलीची सुरुवात सिव्हिल हॉस्पिटल येथून झाली। त्यानंतर भाऊराव चौक, शिवाजी चौक, कमान वेस, गणपत तलाव, मंगळवार पेठ मार्गे गांधी चौक येथे रॅलीचा उत्साहात समारोप झाला। संपूर्ण मार्गावर ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रचार रॅलीत ख्रिस्ती बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजाचा या रॅलीत लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। यावेळी ख्रिस्ती समाजातील प्रतिनिधींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की महाराष्ट्रासह देशभरात अल्पसंख्याक समाजावर अन्याय व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून ख्रिस्ती समाजालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशा परिस्थितीत बन्या उर्फ विजय अमरदास लोंढे हे सक्षम, निर्भीड व लढाऊ नेतृत्व असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। समस्त ख्रिस्ती बांधवांनी एकजुटीने त्यांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रचार रॅली दरम्यान सर्व समाजांचा आपल्याला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत ही प्रचार रॅली यशस्वीरित्या पार पडली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका सध्या सुरू आहेत, आज त्या निवडणुकीचे प्रचार सुरू आहेत। वार्ड क्रमांक 3, या वार्ड क्रमांक 3 मध्ये बन्या उर्फ विजय लोंढे अमरदास लोंढे हे अपक्ष उमेदवार म्हणून इथं उभे आहेत। उमेदवाराविषयी बोलत असताना हा जो कॅन्डिडेट आहे, हा जो उमेदवार आहे, तो उच्च शिक्षित उमेदवार आहे, MBA झालेला उमेदवार आहे। प्रभागामध्ये त्यांचं काम आहे, सामाजिकदृष्ट्या तो सक्षम आहे। सगळ्या दृष्टिकोनातून, विचारातून बहुजनामध्ये काम करणारा असं व्यक्तिमत्व या 3 नंबर वार्डामध्ये लाभलेला आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही इथं ख्रिस्ती समाज निवड समिती व ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या वतीनं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोय। त्याचबरोबर ज्या ज्या पक्षांनी, रासपा असेल, काँग्रेस असेल, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना उमेदवारी दिलेला आहे, त्यांचं मी त्या पक्षाचं अभिनंदन करतो, आभार मानतो। पण ज्या पक्षाने आम्हाला जी उमेदवारी डावललेली आहे त्या पक्षाचा मात्र मी निषेध करतोय। कारण पिढ्यानपिढ्या आम्ही 70-80 वर्ष झालं ख्रिस्ती समाज ज्या पक्षाशी आम्ही बांधलेलो होतो, पण त्या पक्षानं आम्हाला तिकीट डावलेलं आहे। आणि त्याचा वचपा काढण्यासाठी आम्ही ख्रिस्ती बांधव एकवटलेला आहे। आणि तो एकवटलेला ख्रिश्चन बांधव, ही ख्रिश्चनाची ताकद ही मताच्या स्वरूपामध्ये आपण दाखवणार आहोत। विजय वायदंडे या प्रभागामध्ये 3 नंबर वार्डामध्ये त्याला विजय करण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलेला आहे आणि तो विजय होणार असा आमचा ठाम विश्वास आहे। ख्रिस्ती बांधवांना मला एक नम्र विनंती करायची या निमित्त, कारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे अल्पसंख्याकांचं जे हाल चाललेला आहे, बहुजनांचा हाल चाललेला आहे, बहुजनावर अन्याय होत आहे, अल्पसंख्याकावर अन्याय होत आहे, ख्रिश्चन समाजावर अन्याय होत आहे, हे सत्ताधाऱ्यांवर आमचा अन्याय केलेला आहे। आणि त्या अन्यायाला जर वाटा फोडण्याचं काम करायचं असेल तर आपला प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे, आपल्या समस्या मांडण्यासाठी ह्या उमेदवारांना आपण त्याच्यामध्ये पाठवायचं आहे। त्या अनुषंगानं सर्व ख्रिस्ती बांधवांना मी विनंती करतो, ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या वतीनं विनंती करतो की हे जे उमेदवार आहेत, 3 नंबरच्या वार्डमध्ये उमेदवार असू दे, 5 नंबरचा असू दे, 19 नंबर असू दे, 8 नंबरमध्ये जे उमेदवार आपले ख्रिश्चन बांधव आहेत, त्या वार्डामधील ख्रिश्चन बांधवांना मी विनंती करतोय, तिथं त्यांनी आपला उमेदवार म्हणून आपली ताकद, आपली शक्ती दाखवायची आहे। आणि ख्रिश्चन समाजाची ते ताकद या मताच्या स्वरूपातून आपण दाखवून देणार आहोत। आणि या निमित्तानं एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रामध्ये, या सांगली आणि कुपवाड महानगरपालिकेचं वातावरण या पूर्ण महाराष्ट्राला दिसलं पाहिजे, एवढं विनंती करतो। त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आपल्या कामाला लागला आणि आपला जो उमेदवार आहे त्याला निवडून आणण्याचं
प्रयत्न करूया, निवडून आणूया. आम्ही निवडून येण्यासाठी तर उभं राहिलेलोच आहोत, पण जे उमेदवार आम्ही अशासाठी उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना पाडण्याची ताकद सुद्धा ख्रिस्ती समाजामध्ये हे दाखवून देण्यासाठी आम्ही उमेदवार उभं केलेला आहे. त्या अनुषंगाने आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन त्या उमेदवाराला त्या वार्डामध्ये जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मतदान करून पूर्ण अशा बहुमताने त्यांना निवडून आणावं एवढं विनंती करतो आणि मी थांबतो. आज समस्त ख्रिस्ती समाजतर्फे आज आमचे जे सर्व प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत यासाठी की जे उमेदवार आमच्या समाजातर्फे उभे आहेत, वॉर्ड क्रमांक 3 असो, वॉर्ड क्रमांक 5 असो, वॉर्ड क्रमांक 8 असो किंवा वॉर्ड क्रमांक 19 असो, या सर्व वॉर्डमध्ये आमचे जे ख्रिस्ती समाजाचे सर्व उमेदवार, या सर्व उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि जे 47 चर्चेस आहेत आमच्या समाजामध्ये, जे पालक वर्ग आहेत, जे वडील आहेत, या सर्वांनी आम्ही या सर्व कॅन्डिडेट्सला, सर्व उमेदवाराला आज आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. एवढेच नाही तर अल्पसंख्याकचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांनीही सुद्धा आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तर मी सर्व ख्रिस्ती आणि सर्व अल्पसंख्याक बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की आपण सर्व एकत्र येण्याची आम्ही विनंती करत आहोत. आणि जे एकत्र येऊन आम्ही मुठ बांधून अल्पसंख्याकची ताकद या इलेक्शनमध्ये आम्ही दाखवून देऊ. याता की जे आतापर्यंत आम्ही सर्वांना डवळलेत त्यांना अल्पसंख्याकची ताकद काय आहे या 16 तारखेला त्यांना दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगून, आणि पुन्हा एकदा सर्व ख्रिस्ती समाजातर्फे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आमच्या जे कुठं 3 नंबर, 5 नंबर, 8 नंबर आणि 19 नंबर मध्ये सर्व उमेदवारांना तुम्ही आपलं बहुमत मत देऊन विजयी करा, ही माझी नम्र विनंती.